तर बघू शकताय आपल्या आमचे नणंदबाई गावाला गेलेले ना, त्यांनी आणली भाजी, तर तांदूळची भाजी बघा. तर मला पण दिली, बोलले बनव. बघा बघू शकता की मस्त अशी हिरवीगार तांदूळ गुंजराची भाजी आहे. एवढी हिरवीगार मस्त आहे बघा. चला आपण मस्त अशी साफ करून घेऊया बघा भाजी. तर बघा फक्त असंच घ्यायची आपल्याला भाजी. तर बघू शकता आपण अशी मस्त हिरवी अशी भाजी फक्त अशी घेणार आहे बघा. फक्त असं घेणार आहे आपण भाजी. हे बघा फक्त आपण असे शेंडे कोवळे तोडणार आहे पुढच्या फक्त. तर बघा फक्त असे आपण साफ करून घेऊया मस्त बघा. बघा फक्त आपण असेच घेणार आहे फक्त शेंडे बघायचे. तर बघा तर आपण असं सगळी भाजी आता बघा हे साफ करून घेऊया. असे सगळे तोडून घ्यायची आणि एवढी तर भारी मस्त होती. कांदा टमाटा टाकून बनवायची, खूपच छान होते बघा अशी भाजी. तर बघू शकता आपण किती मस्त अशी भाजी हिरवी अशी तोडून घेतलेली आहे. तर बघा एकदम छोट्या पानाची भाजी बघा किती भारी. किती मस्त अशी भाजी आहे. तर चला आपण सगळी अशी मस्त भाजी साफ करून घेऊया. आता पाऊस तर चालूच आहे बघा आमच्या इकडं मुंबईमध्ये, खूपच पाऊस आहे. तर बघा गावची भाजी कशी असते. मुंबईची भाजी एकदम मोठ्या पानाची राहते बघा भाजी तांदूळची. पण गावची भाजी बघा किती मस्त अशी कोवळी आणि छोट्या पानाची भाजी आहे. हे बघा किती मस्त अशी भाजी आहे. तर हे बघू शकता किती मस्त भाजी. तर चला आपण बघू भाजी सगळी साफ करून घेऊया. नंतर बघू आपण कशी आपली भाजी होते ते. तर चला मी सगळी भाजी साफ करून घेते. तर बघा मस्त अशी आपण भाजी साफ करून घेणार आहे. चला आता ठेवलेली आणि कढाईमध्ये पापड तळलेले बरं का, त्याचंच तेल आहे. तर बघा तिथे कांदा टाकून घेतलेला आहे मी. हे बघा आणि तेच बघा मी मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता आणि टमाटर पण टाकून घेणार आहे बघा. कांद्या टमाट्यात मिरच्यामध्ये भाजी एवढी मस्त होती ना, एकदम छान. आणि गावाकडची भाजी आहे म्हटलं तर अजूनच छान. तर बघा मी कांदा टमाटा मस्त असं परतून घेतलेले आहे सर्वच आणि मस्त अशी भाजी होते बघा काही. तर भाजी पण मी धुवून घेतलेली आहे. बघा आपला कांदा टमाटा कसा मस्त आता मऊ होत आहे. तर हे बघा मस्त असं आपला कांदा टमाटा मऊ झालेला आहे. मिरच्या कांदा टमाटामध्ये ही भाजी एवढी भारी होते ना, खूप छान होते मैत्रिणींना, एकदम मस्त अशी भाजी होते. तर चला तर इथं मी असं थोडंसं मीठ टाकून देणार आहे. यामध्ये मीठ टाकल्यानं मग काय होतं सगळ्या भाजींना लागून जाते, त्यामुळे मी इथंच थोडंसं मीठ पण टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर असे मस्त आपण परतून घेतलेले आहेत वापस ते बघा. आणि थोडंसं मी जास्त तेल टाकलेलं आहे, कारण ह्या भाजीमध्ये थोडं तेल जास्त असलं ना तर खूप छान लागत असते अजून, त्यामुळे. तर बघू शकता मी अशी मस्त आपली भाजी एकदम मस्त अशी धुवून वगैरे घेतलेली आहे. तर बघा किती मस्त अशी मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एवढी मस्त. तर चला आपण भाजी आता यामध्ये टाकून देऊया. काही जास्त भाजी नाही, थोडीशी होती.
त्याच्या पाण्याच्या लसणाच्या भाजीमध्ये सर्व भाजी सगळी मिक्स करून घेऊया काही कांदा टमाटा मिरच्या आणि थोडीशी 5 मिनिट आपण शिजून घेऊया. हे बघा तर आता तिथे बघा किती मस्त अशी भाजी झालेली आहे. हे बघा तर अजून बाकी आहे, मी सगळे मिक्स करून घेतलेली आहे आणि 5 ते 10 मिनिटं आपण वाफेला शिजून घेऊया. एकदम कवळीशी भाजी होते बरं का. इकडे भेटते मुंबईमध्ये पण अशी मोठ्या पानाची आणि खूपच अशी मोठी भाजी भेटत असते इकडे. तर त्यामुळे बघा ही गावची भाजी आहे. तर किती मस्त अशी आमच्या नणंदबाईनं आणलेली आहे गावावर. त्यांना म्हणलं घेऊन जावा, त्या म्हणलं नाही ठेव तुलाच बनव. तर बघा किती अशी मस्त भाजी आता आपली शिजत आहे. तर बघा आता 5 मिनिटं अजून मस्त वाफ काढून घेऊया का भाजीची. तर बघू शकता मी आता अशी मस्त वाफ काढून घेतलेली आहे भाजीची. आणि बघा भाजी किती थोडी झालेली आहे, कवळी होती ना आणि त्यामुळे एकदम थोडीच झालेली आहे भाजी. तर बघा किती मस्त अशी भाजी आपली झालेली आहे. बघा तेल आहे आता माणसाचं पाणी आहे, तर पाणी वगैरे काही नाही, तेल आहे. तेल थोडं जास्तच टाकलेलं होतं मी भाजीमध्ये. त्यामुळे बघा आपली भाजी कशी झालेली आहे. तर चला आता आपण जेवण करूया. मस्त अशी भाजी झालेली आहे बघा. ती तांदूळ कुंदऱ्याची भाजी म्हणतात ही, तांदूळाची भाजी. गावच्या ठिकाणी खूप अशी भाजी भेटते बरं का येते त्याच्यामध्ये. तर मुंबईला तीच भाजी खूप महाग भेटत असते. तर चला आता आपण व्हिडिओ बंद करूया. कसा वाटला नक्की सांगा आपली भाजी.